किती पोरांचे परतावे थांबलेत, एलवाय का बंद आहे, किती पोरं कर्जबाजारी झालेत, हे बघायचं काम नाही का तुमचं? का नुसते मराठ्यांच्या अंगावर ते घालायचं? असले बेचव कामं करायसाठी तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष नाही केलेलं. आज मराठा तुमची पाठ थापतात होतं. हाच माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो. पण तुम्ही निकामी एक जी समिती उपसमिती मराठ्यांसाठी स्थापन झालेली, जी गठीत झालेली, त्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षानं, त्या अध्यक्षानं कोण आहेत, यांनी सुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. थातूर मातूर नुसत्या उपसमितीच्या बैठका घ्यायच्या आणि लोकांना फक्त ढिगाऊपणा करायचा, ही जी चाललेली मराठा समाजाबद्दलची अवमानास्पद वागणूक त्या उपसमितीच्या अध्यक्षाकडून चाललेली नाही, ही जरा थांबली पाहिजे. त्यांना एवढी समज पाहिजे की आपण ज्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आपली जबाबदारी आहे की मराठा समाजाला न्याय मिळवून देणे. मग तो आरक्षणातला असो, तो गुन्ह्यातला असो, तो सारथीतला असो किंवा तो महामंडळातला असो, याच्यासाठी समिती गठीत केलेली. समिती आणि समितीचा अध्यक्ष याच्यासाठी गठीत केलेला नाहीये की ज्या लोकांना याची आवश्यकताच नाही, अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलवायचं आणि त्याच्याशी गप्पा मस्ती मारायच्या, विनाकारण काम न करणाऱ्या लोकांशी वेळ द्यायचा, विनाकारणच काहीतरी एकमेकाच्या लोक अंगावरती घालायचे. याच्यासाठी उपसमितीचा अध्यक्ष नसतो. उपसमितीचा अध्यक्ष याच्यासाठी असतो की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला न्याय देणे. ईडब्ल्यूच्या विद्यार्थ्याचं काय झालं, त्यांना का न्याय मिळत नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. मराठ्यांच्या अंगावरती घालणं याच्यासाठी उपसमिती केलेली नाही. तुमचा मात जिरवायसाठी नाही आहे ती. तुमची मस्ती डोक्यातली मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात झुंजायला लावायचे, याच्यासाठी उपसमिती नसते. एसीबीसीच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या बद्दलचं काय, त्यांच्या अध्यक्ष पद निर्माण केलेत का? ते विद्युत सहाय्यक पोरं, आरोग्य सहाय्यकातले पोरं ते मरायला लागलेत, ईडब्ल्यूएस मधल्या पोरांचं काय, ते आंदोलनं करतात, हे काम असतं. सारथीसाठी किती निधी लागतोय, किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. आणि मग माणसं पाठ थापलीत असतं. आम्हाला तर त्यावेळेस खूप वाटलं होतं की खूप चांगला उपसमितीला अध्यक्ष लागलाय, आता मात्र मराठा समाजाच्या लेकराला 100% न्याय मिळणार आहे. परंतु मात्र त्यांनी उलट्या दिशेने उपनायला चालू केलंय. मराठ्यांच्या अंगावरती घालायची ही चळवळ सुरू केली. म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाहीत, पण मराठ्यांच्या अंगावर घालायचे. यांनी तुम्ही कधीच मोठे होणार नाही. तुमच्या डोक्यात काही हवा शिरली असेल की मी मराठ्यांचे प्रश्न दाबवीन, मराठ्यांच्या अंगावरती घालीन आणि मग त्यातून आता तुम्ही रडणारच ना. तुम्हाला प्रश्न सोडताय ना तो उपसमितीचा अध्यक्ष झाल्यापासून मराठ्यांचे. मग काय करायचं? तो नुसतं मीडियात कलगीतुरा लावून द्यायचा मराठ्यात. तुम्ही जिंकणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही खूप खोल चिखलात चाललात आता. तुमची ही जबाबदारी आहे. सारथीच्या विद्यार्थ्याची कसं काय शिष्यवृत्ती येत नाही, एनएमएसचा विषय काय आहे, किती डिप्लोमा होते, ते का बंद पडले, का संख्या कमी केली विद्यार्थ्यांची, परदेशात किती विद्यार्थी आहेत, त्यांच्या पैशाचं काय झालं, का ओबीसीच्या धर्तीवरती ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही आहेत, बरं आहेत तर किती आहेत, का बंद पडल्यात, किती पडल्यात सारथीच्या, हे बघायचं अध्यक्षाचं काम नाही का उपसमितीच्या? नुसतेच बोलायचं मराठ्यावर चढून घालायचे, याच्यासाठी उपसमिती नाही अध्यक्ष नेमलेलं तुम्हाला. सारथीला महामंडळाला किती निधी पाहिजे, किती पोरांचे परतावे थांबलेत, एलवाय का बंद आहे, किती पोरं कर्जबाजारी झालेत, हे बघायचं काम नाही का तुमचं? का नुसते मराठ्यांच्या अंगावर ते घालायचं? असले बेचव कामं करायसाठी तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष नाही केलेलं. आज मराठा तुमची पाठ थापतात होतं. हाच माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो. पण तुम्ही निकामी एक